शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे भाव, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। अहिल्यानगर जिल्ह्यात आपत्तीचे 1000 कोटी अनुदान वितरित। सप्टेंबरमधील नैसर्गिक संकटाच्या नुकसान भरपाईचे वाटप। 85,000 शेतकऱ्यांचे ई-केवायसी अद्याप प्रलंबित। यवतमाळ जिल्ह्यात बंद रेशन दुकाने सुरू होणार, कार्डधारकांना दिलासा। राज्य अन्न आयोगाची शासनाकडे शिफारस, घरापासून जवळच राहणार स्वस्त धान्य दुकान। आता लवकरच रद्द झालेल्या दुकानांचे परवाने नव्याने वाटप करून ही दुकाने पुन्हा सुरू केली जाणार। आता मिळणार 7 लाख। मग्रारोहयोच्या निकषांमध्ये झालाय मोठा बदल। केंद्र सरकारने मनरेगा अंतर्गत वैयक्तिक कामासाठी असलेली आर्थिक मर्यादा 2 लाखांवरून थेट 7 लाखांपर्यंत वाढवली असून ही सुधारित मर्यादा संपूर्ण महाराष्ट्रात मनरेगा सॉफ्टवेअरमध्ये सोमवारी दिनांक 17 पासून लागू करण्यात आली। या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांपासून अडथळ्यांमुळे कामे प्रलंबित असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। आधार लिंकिंगसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। आधारशी पॅन लिंकिंग बंधनकारक। 1 जानेवारीपासून निष्क्रिय होणार। पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास अडचणी, बँक खाते किंवा डिमांड खाते उघडता येणार नाही। 50,000पेक्षा जास्त रोख ठेवता येणार नाही। तसेच सरकारी आर्थिक कल्याण योजनांचा लाभ मिळणार नाही। कर्जाचा अर्ज स्वीकारला जाणार नाही। घर किंवा वाहन खरेदी विक्री करता येणार नाही। यवतमाळ जिल्ह्यात निधीअभावी जलजीवन योजनेला कोरड। गरज होती 110 कोटींची, मिळाले केवळ 26 कोटी रुपये। जिल्ह्यातील एकूण 5,22,884 ग्रामीण कुटुंबापैकी 4,24,567 कुटुंबांना नळ जोडणी पूर्ण करण्यात आली। उर्वरित कुटुंबांना 2026 पर्यंत नळ जोडणी देण्याचा दावा करण्यात आलाय। सर्व शाळांमध्ये आता राज्यगीत आणि मराठी भाषा बंधनकारक। मंत्री दादा भुसे यांचे आदेश। आदेशांचे पालन न करणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करणार। ऊसापासूनच्या अन्य उपउत्पादनांमधील हिस्सा शेतकऱ्यांना कधी मिळणार? प्राथमिक उपपदार्थांशिवाय अन्य उत्पादनांमधील वाट्यासाठी हवा कायद्यामध्ये बदल आवश्यक। पुणे मुंबईच्या नव्हे तर शेतकऱ्यांच्या नाईट लाईफचा विचार करावा। सरकारकडे शेतीसाठी दिवसा वीज देण्याची मागणी। रात्री अपरात्री जीवाची पर्वा न करता राबून स्वतःच्या आणि इतरांच्या जगण्याचे बळ निर्माण करणाऱ्या जगाच्या पोशिंद्या शेतकऱ्याला रात्रीची पुरेशी झोप मिळावी यासाठी दिवसा शेतीसाठी वीज पुरवठ्याची शासनाने व्यवस्था करावी। सिन्नरमध्ये 24 तासात 4 बिबट्यांची रेस्क्यू ऑपरेशन। निमगाव, देवपूर, खंडागळीत मादी अन बिछडे पिंजऱ्यामध्ये। अकोला जिल्ह्यात 2.42 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 191 कोटी। जून ते ऑक्टोबर दरम्यानच्या अतिवृष्टीसाठी अनुदान प्राप्त। तालुकानिहाय रक्कम जमा झाली। यंदाचं हिवाळी अधिवेशन एकच आठवडा, कामकाजाला लागली कात्री। निवडणुकांमुळे आटोपते काम। लातूर परिसरात नियम अटींमध्ये अडकले केंद्रावरील खरेदी। कासव गतीने काम। 2 दिवसांमध्ये 1300 क्विंटल सोयाबीनची खरेदी। बारदाण्याचा अभाव शेतकऱ्यांपुढे नवीन संकट। सर्व यंत्रणा कामाला लावून देखील फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना अद्याप देखील सरकारी यंत्रणेकडून बारदाना मिळालेला नाही। केवळ बारदाना न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले जात नाही। काटेपूर्णा प्रकल्प बचाव समितीच्या मागण्यांना मंजुरी। कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये निर्णय। जास्तीत जास्त मागण्यांचा निपटारा केलाय। ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रेडियम लावणे मोहीम कुठे आहे? ट्रॅक्टरचे रेडियम रिफ्लेक्टर गायब। अपघातांचे प्रमाण वाढले। वाहन चालकांकडून नियम पायदळी तुडवला जातोय। खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास भरपाई मिळणार। उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। अपघातग्रस्तांनी लाभ घ्यावा, न्यायाधीश ग गांबळे यांचं आवाहन। खानदेशात केळी दरांवर 4 महिन्यांपासून दबाव। सरासरी दर प्रथमच निच्चांकी 400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत। खानदेशात केळी दरावर मागील 4 महिन्यांपासून सतत दबाव वाढला होता। अवघ्यात मोठी वाढ नसताना देखील दर कमी आणि निच्चांकी स्थितीत असून अनेक वर्षांनंतर किंवा 1-2 दशकानंतर सरासरी दर 400 रुपये प्रति क्विंटलला मिळतोय। रेणापुरात 2 खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांना दिलासा। 1,500 शेतकऱ्यांनी नोंदणी केली, भाव पडलेलेच। अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गावरान कांद्याला पुन्हा बाजारामध्ये 200 रुपयांची घट। गावरान कांद्याला 1800 रुपयांचा भाव। 48,940 क्विंटल आवक। 157 गावरान कांद्याच्या गोण्याला 2000चा भाव मिळाला। बारामतीमध्ये शेतकरी वळाला कापूस उत्पादनाकडे। पश्चिम भागात कपाशीची लागवड। कापूस वेचणी सध्या अंतिम टप्प्यात। ऊसासारखे नगदी पीक घेण्याकडे प्रसिद्ध असलेल्या बारामती तालुक्यातील शेतकरी बदलत्या काळात आता कापूस पिकाकडे वळत असल्याचं चित्र समोर दिसून येत आहे। पाऊस आणि थंडीने गोड अंजिराच्या हंगामाला ब्रेक। मार्केट यार्डात दररोज 1 टनाची आवक। किलोला 40 ते 180 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय।
मका खरेदीसाठी केंद्रावर नोंदणी सुरू। राज्यात मक्याचे दर हमीभावापेक्षा खाली आल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। याच पार्श्वभूमीवर हमीभावाने मका खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली। मका खरेदीसाठी आतापर्यंत 45 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली। तुटपुंजे हमीभावाने धान उत्पादक निराश, प्रति क्विंटल 2369 रुपयांचा दर। अवकाळीचाही बसला होता तडाखा, 21 वर्षांमध्ये हमीभावात वाढ झालेली नाही। आता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना मिळणार सैनिकी प्रशिक्षण। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची नाशिकमध्ये घोषणा। राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने सैनिकी प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे। तसेच विद्यार्थ्यांसाठी हेल्थ कार्ड तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून आरोग्य तपासणी सातत्यपूर्ण नोंद ठेवता येणार असल्याचं दादा भुसे यांनी स्पष्ट केलंय। दूध उत्पादनात पुणे आणि नाशिक आघाडीवर, कोकण अमरावती विभाग माघारले। शेतकऱ्यांचा सूर, विदर्भात दूध उत्पादन व्यवसायाच्या वाढीसाठी ठोस उपाययोजना हव्यात। नागपूर जिल्ह्यातील मेळघाटातील दुर्गम 22 गावे वीज, रस्ते आणि पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचित। हायकोर्टाकडून गंभीर दखल, राज्य सरकारला नोटीस, 6 आठवड्यात उत्तर मागितले। नोव्हेंबर महिन्यातच कपाशीचा सुपडा साफ, केलेला खर्च निघणे अवघड, जानेवारीपर्यंत हंगाम चालतो। अहिल्यानगर जिल्ह्यात 5.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 1000 कोटी रुपये जमा। नैसर्गिक आपत्ती अनुदान, KYC, ॲग्रिस्टॅक अभावी 85,000 शेतकरी वंचित। पुणेकरांना दिलासा, थंडीचा जोर किंचितसा कमी, पण आठवड्याच्या शेवटी ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज। पुण्यात सलग 3 दिवसाच्या गोठवणाऱ्या थंडीसह गुरुवारी किमान तापमानात किंचित वाढ झाली असून राज्यामध्ये शनिवारपासून कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे। अतिवृष्टी आणि महापुरामुळे ग्रामीण जीवन उद्ध्वस्त, राज्यभरातील पाहणीनंतर तयार केलाय तज्ज्ञांनी अहवाल। बीड जिल्ह्यात 1962 शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले तर 5000वर अर्जांमध्ये त्रुटी। एका शेतकऱ्याने केल्यात एकापेक्षा जास्त नोंदणी। एका शेतकऱ्याने 2 ते 3 वेळेस नोंदणी केल्याने 1962 अर्ज नाकारण्यात आले तर 5000वर अर्जातील त्रुटी समोर आलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्मार्ट विद्युत मीटरचा ग्राहकांना स्मार्ट शॉक, वीज बिल पाहून ग्राहकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ। अहिल्यानगर जिल्ह्यात डाळिंबांना 17,500 तर संत्र्यांना 7,000चा भाव। अहिल्यानगर बाजार समितीत 557 क्विंटल विविध फळांची आवक। CCIची 14,374 क्विंटल कापूस खरेदी। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 14 केंद्रांवर हमीभावाने कापूस विक्रीसाठी कापूस किसान मोबाईल ॲपद्वारे 39,525 शेतकऱ्यांनी नोंदणी केली। त्यापैकी 2,954 शेतकऱ्यांची पडताळणी झालेली आहे। कितीही अँटीबायोटिक खाल्ली तरीही होईना काही परिणाम, जीवाणूंची शक्ती वाढली, आरोग्य धोक्यात। सांगोला तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र 70% घटले। रब्बी हंगामाची पेरणी लांबणीवर पडल्याचा परिणाम, मक्याचे क्षेत्र तिपटीने वाढले। व्हिडिओला लाईक करून शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।